थांबा की हां. सन्माननीय व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद, पालक व ग्रामस्थांना, तिसरी शिकणाऱ्या राजू राखे जगताप याचा नमस्कार. 21व्या शतकाला सामोरे जात असताना एका सुजाण नागरिकांना जाणीवपूर्वक लक्ष वेधणारा विषय आज मी आपल्या स्वातंत्र्य दिन म्हणून मांडणार आहे. विषयाचे नाव आहे कष्टाची कसली राहत. खरंच आयुष्य म्हणजे प्रत्येक क्षणी संघर्ष, नवीन आव्हान आहे, म्हणून कष्टाला पर्यायच नाही. कष्ट हेच भांडवल. कष्टाच्या भाकरीला चव लय न्यारी, 2 घास खाऊनही झोप येते भारी. पण काय बदलला? कष्ट संपले, माणसाची जागा मशीनने घेतली. माणसाला आराम मिळाला, काम बैठ झालं, माणूस आळशी बनला. बीपी शुगर मागे लागले. 4 भाकरी खाणार माणूस एका भाकरीवाला डाएट करू लागला. देरहारी पलंगावरी या वृत्तीने काहीच मिळणार नाही. आज आम्हाला कष्ट नकोय, सगळं काही आज आता ताबडतोब पाहिजे. आजकाल जो रात्रंदिवस काढायची इमाने सेवा करतोय असा शेतकरी नवरा मुलींना नकोय. म्हणून मुलांना शेती करायची लाज वाटते. पीएचडी धारक तरुणांना व्यवसाय करायची लाज वाटते. पंचावाला, भाजी विकणारा, फळे विकणारा हे आम्हाला हलके वाटतात. त्यांची कामेही आम्हाला हलके वाटतात. पण त्यांनी हे विसरू नये की चहावाला देशाचा पंतप्रधान आहे. रिक्षा चालवणारा देशाचा मुख्यमंत्री आहे. तर पेट्रोल विकणारा देशाचा उद्योगपती आहे. म्हणून बोलतो कष्टाला पर्यायच नाही. आज आम्हाला शेतात घ्यायची लाज वाटते, पण धान्य आणायची नाही. क्रीडांगण साफ करायची लाज वाटते, पण त्यावर खेळायची नाही. आईला मदत करायची लाज वाटते, पण आयतं खायची नाही. वडीलधाऱ्यांची सेवा करायची लाज वाटते, पण त्यांच्या जीवावर मजा मारायची नाही. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असे म्हणणारे कर्मवीर भाऊराव पाटील आम्हाला का आठवू नये. गोपाला देविकी नंदन गोपाला असे गावीच्या गावी असे म्हणत गावीच्या गावी स्वच्छ करणारे गाडगे बाबा आम्हाला का दिसू नये. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, काम हीच देवपूजा असे म्हणणारे संत चोखामेळा आम्हाला का आठवू नये. शिका, संघर्ष करा असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कष्ट आम्हाला कधी दिसणार. अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन अहोरात्र झटलेल्या व कष्टलेल्या छत्रपती शिवरायांना तर माझा साष्टक दंडवत. खरंच कष्ट खूप मोठं भांडवल आहे, याची कधीही लाज वाटून घेऊ नका. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.